तुळशीराम बुवा बोला. सकाळी सकाळी आपली लय सटकली होती. काहून का? झगडा होता ना झगडा. अरे कोणा संग? अरे हे आपल्या वावराजवळचं संतर गुल्ले असं? काहीच्या काही बोले. म्हणजे काय म्हटलं जाऊ दे बा, आपलं जराचं मोटरीनं काम काढलाय, पाईप फुटलाय, ते दुरुस्त करायचं राहतो. हे बा सकाळपासून टोले घेऊन राहिलो धरणावर येऊन, हम्म म्हणून मी सोडलं. नाही तर आपलं बी नाव आप्पा आहे, बहीण मायावीन. हे तर आहेच. म्हणे काय म्हणे, काय म्हणे? का म्हणे तू रोज व्हिडिओ बनवत, हा, रोज म्हणे तू चालू घडामोडीवर व्हिडिओ बनवतो, कोणाले ना कोणाले टोमणे मारत. हा, हा. म्हटलं हो घेतो का कोणाच्या बापाले, खऱ्याले खरं खोट्याले खोटं. हे बरोबर आहे. तर मग काय म्हणे, हा, तो शाहरुख खानवर काऊन नाही व्हिडिओ बनवला म्हणे. असं. मी म्हटलं त्याचं काय, हा, हा. त्याच्यावर काय करू. तो काय माझ्या सोयाबीनचे भाव ठरवते, तो काय माझ्या कापसाचे ठरवते का, तुरीचे ठरवते का, कायचे गवा हरभऱ्याचे कायचे भाव ठरवते. तो त्याच्या हाती काय का, हा. माझ्या पोट्ट्याला सुशिक्षित बेरोजगार पोट्ट्याला नोकरी आहे त्याच्या हाती दे ना, त्याच्यावर व्हिडिओ बनवू मी. हे बरोबर आहे. तर म्हणे हा, हा. देशद्रोही आहे म्हणे ते, देशद्रोही. बापरे. मी म्हटलं कसा काय बा. हा. अरे त्यानं बांगलादेशच्या क्रिकेटरले, बांगलादेशच्या खिलाड्याला त्याच्या टीम मध्ये घेतलं म्हणे करोडो रुपये देऊन, हो काय? KKR मध्ये. मी म्हटलं मग घे ना, घेतलं तर 5,000 करोडचा मालक आहे म्हटलं, ते त्याच्याजवळ पैसे असन, घेतलं त्यानं. राईट. नाही तुले लाज वाटते का म्हणे त्याच्यावर व्हिडिओ बनवाले, असं म्हणे. लाज काढली माई. बापा. मी म्हटलं कसा बोलून राहिला तू, हा, हा. मला काय लाज वाटन. ते का राजकारणी आहे का, त्याच्या हाती काय आमचं भलं भलं करणं. तर म्हणे देशप्रेम राष्ट्र प्रथम. बापरे म्हटलं राष्ट्र प्रथम. तर मी म्हटलं त्याची चुकी काय बा. ते म्हणे बांगलादेशचा खिलाडी घेतला म्हणे त्यानं. असं. तर मी म्हटलं मग मी काय करू, तो व्हिडिओ काढायला पाहिजे होता म्हणे. तुम्ही फाटते का म्हणे. बापरे. मी म्हटलं पाय सरका बोल. मग तो काहीच नाही म्हटलं का त्याच्यावर? नाही नाही मी बोललो त्याले, मग मी सोडतो का. हो ना. म्या काय म्हटलं त्याले, बरं ठीक आहे म्हटलं, हा, हा, हा. शाहरुख खान देशद्रोही तर देशद्रोही मान्य, चला असो. लेखानं पाकिस्तानले, कोणत्या बांगलादेशले कोणाच्याच विषयी कोणाच खिलाडी नाही फिलाडी नाही, काही सहानुभूती नाही. येस. जो बी सहानुभूती दाखवत असेल पाकिस्तान बांगलादेशची हा, त्याच्या लोकांशी, हा, हा. तो देशद्रोही. खरं आहे. पण कार्य म्हटलं, हा, ती बांगलादेशची शेख हसीना, हा, हा, हा. तिला तर फाशी सुनावली म्हणते तिच्या देशात. हो. त्या आपल्या देशात कशी काय आहे म्हणते. ते का आपली इनबाई होय का, हा. का त्या मोदीची इनबाई होय. एकच नंबर. बरं ते जाऊ दे म्हटलं. हा, त्या मोदीचा सोबती हा, हा, हा. अडाणी येस. तो झारखंडची बिजली विद्युत वीज त्या बांगलादेशला विकते, राईट. त्याच्यावर पैसे कमावते. हा. त्याच्यावर तुला काहीच नाही वाटत, तुला नाही लाज वाटत. येस. बरं ते जाऊ दे म्हटलं. हा, हा, हा. बरं म्हटलं त्याच्यावर बोली कोण लावली, हा, एकट्या शाहरुख खाननं लावली काय. हा, हा, हा. तर म्हणे काय माहित. हा. बरं ते जाऊ दे, लय लोकांना बोली लावली. शाहरुख खान जवळ पैसे जास्त असन, त्यानं खरेदी केला. किती करोडात केला आणि किती नाही त्याच्या बापाला माहित. बरोबर. पण परमिशन कोण दिली त्याला. हम्म. मी म्हटलं त्या बांगलादेशी खिलाडीवर बोली लावायची परमिशन दिली कोण. बरं म्हणलं. तर काय म्हणते, मला नाही बा माहित. हा. मी म्हटलं तुले काही माहित तर नाही, तुले समजत तर काही नाही, बुरा माहित तर काही नाही राहत, मग तोंड खायला मारत, तोंड खायला मारत म्हटलं तू. असं. हा एवढंच नाही म्हटलं, हा, हा, हा. मी त्या संदीप चौधरीची न्यूज पाहिली होती टीव्हीवर. हा. तर तो काय म्हणे म्हटलं का बांगलादेशले भारताची क्रिकेट टीम आता खेळायला जाणार आहे चालू वर्षात. वन डे का काय म्हणते त्याला, काय आपल्याला काही येत नाही बा, ते T20. हो का? तेव्हा नाही लाज वाटत. त्याला म्हटलं इथे का हलूच म्हटलं इथून. अरे. लय भावरलं मी. जाऊ द्या म्हटलं, आपल्याला काम आहे का, सकाळपासून मोटर नाही चालू आहे इथं. येऊन बसला टोले घेऊ की थंडा करताल ताण लागली आता, घसा टोकला का धरणाचं पिऊ.